आणि यानंतर आपण थेट कोल्हापुरात जाऊयात। राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली आहे। मोठ्या प्रमाणावरती लोक आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकानिमित्त मोठ्या काय सांगाल, कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे आणि आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो, तर काय आजचा दिवस अजून गोड तुम्ही करताय? मागच्या 2 दिवसापासून 5 आणि 6 जून या 2 दिवसामध्ये लाखोच्या संख्येनं शिवभक्त रायगडावर आलेत आणि युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वामध्ये हा लोकोत्सव सारखा 6 जूनचा सोहळा साजरा होतोय। प्रचंड मोठ्या संख्येनं शिवभक्तांची गर्दी इथं आहे। आतापर्यंत मागच्या 16 वर्षापासून आम्ही हा गड अनुभवतोय, राज्याभिषेक अनुभवतोय। एवढी गर्दी कधीही बघितली नव्हती। अक्षरशः रायगडावर उभं राहायला सुद्धा जागा नाही। रायगडावर शाहिरांची रात्र असेल किंवा मोठ्या संख्येनं शिवभक्त असतील, प्रचंड मोठ्या संख्येनं शिवराज्याभिषेकाचा जल्लोष सुरू आहे। कारण शिवाजी महाराजांचा हा जो राज्याभिषेक सोहळा आहे हा भारताचा पहिला स्वतंत्र दिन आहे। हा इथल्या तमाम शिवभक्तांची भावना आहे आणि केवळ महाराष्ट्रातला नव्हे, भारताचा नव्हे, तर जगातल्या अनेक देशांमधून सुद्धा या ठिकाणी शिवभक्त मोठ्या संख्येने आलेला आम्हाला दिसतात आणि ही जी संख्या आहे ही दिवसेंदिवस वाढत जाते आहे। आपण हा सगळा उत्साह बघतायत की इथं अक्षरशः अंगावर काटा यावा अशी परिस्थिती आहे आणि हा शिवराज्याभिषेकाचा सोहळा जो आहे हा खऱ्या अर्थानं लोकोत्सव झालाय असं म्हणायला हरकत नाही। आज आपण पाहिलं असेल तर पवाड्या असतील, वेगवेगळे कला नृत्य हे देखील सादर होत आहेत, तर काय काय त्यामध्ये? यामध्ये धनगरी ढोल पथक असेल, ढोल ताशा पथक असेल, शाहिरी कलाकारी असेल, राज्यभरातून आलेले वेगवेगळे शाहीर असतील आणि त्यासोबत राज्यातल्या मानाच्या पालख्या असतील। या सगळ्या पालख्या या ठिकाणी आल्यात। वेगवेगळ्या कावड असतील किंवा जिजाऊंची पालखी असेल, या सगळ्या वेगवेगळ्या पालख्या राज्यभरातून या ठिकाणी आल्यात आणि या सगळ्यांसोबत प्रचंड मोठ्या संख्येने शिवभक्त सुद्धा रायगडावरती आलेले आहेत आणि हा जो सोहळा आहे हा खऱ्या अर्थानं या मातीमधल्या तरुणांनी, या मातीमधल्या शेतकऱ्यांच्या पुत्रांनी हा लोकोत्सव करून दाखवला। ही भावना या ठिकाणी रुजते। शिवभक्तांसाठी काय सोय केली आहे? शिवभक्तांसाठी अन्नछत्राची पूर्ण वेळ व्यवस्था आहे। शिवभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे। त्यासोबत इतर ज्या ज्या लागणाऱ्या व्यवस्था आहेत त्या अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं युवराज छत्रपती संभाजी महाराज आणि युवराज्ञी संयोगिता राजे यांच्या नेतृत्वामध्ये सर्व सोयी देण्याचा प्रयत्न केला आहे। पण हा गड आहे, महाराजांचा गड आहे, इथं प्रत्येकाची तेवढी सोय होऊ शकत नाही, हा इतिहास आहे। कारण एवढ्या लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या प्रत्येकाला आपण मदत केली पाहिजे या भावनेनं समिती काम करते। पण एवढ्या मोठ्या संख्येनं शिवप्रेमी आलाय आणि न भूतो न भविष्यती असा उत्साह या ठिकाणी। खूप मोठ्या प्रमाणावरती शिवभक्त इकडे दाखल झालेला आहे। हे एक करिश्मा म्हणावा लागेल। हा करिश्माच आहे, कारण जगाच्या इतिहासात 400 वर्षानंतर असा दुसरा कुठला राजा झाला नाही की ज्या राजाच्या राज्याभिषेकाला 400 वर्षानंतर सुद्धा एवढ्या रयतेने यावं आणि या ठिकाणी एवढ्या ताकदीनं बसावं। हा करिश्माच आहे, पण हा करिश्मा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा आहे आणि तो विचाराचा करिश्मा चंद्र सूर्य असेपर्यंत जिवंत राहील आणि 6 जूनचा राज्याभिषेक हा येणाऱ्या काळामध्ये अधिक मोठा होत जाईल हा विश्वास आम्हाला आहे। धन्यवाद। आपण बघू शकतो कशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती सर्व शिवभक्त इकडे जमा झालेले आहेत, त्यामुळे कुठेतरी हा सण अजून मोठा होत जाणार असं देखील भावना व्यक्त केली आहे। कॅमेरामन रोहित कांबळेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।